नमस्कार. न्यू रूट्स हेअर क्लिनिक नवी मुंबई बँड्रामध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत जगप्रसिद्ध गायक सुदेश भोसले सर आहेत, की ज्यांची ओळखच करून देण्याची गरज नाही आहे. आपण त्यांना लहानपणापासून ऐकतोय. तर आपण आज सरांचे मत जाणून घेणार आहोत हेअर ट्रान्सप्लांटबद्दल. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या न्यू रूट्स क्लिनिकमध्ये. धन्यवाद धन्यवाद. आम्ही नुकतंच सरांचं जानेवारीमध्ये सरांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली, ज्यामध्ये सरांना डेन्सिटी वाढवून घ्यायची होती. केस नव्हते असं नाही आहे, सरांना आधीपासून केस चांगले होते, छान होते, पण त्यांना अजून डेन्सिटी हवी होती. स्टेज परफॉर्मन्स असतो, लाईव्ह परफॉर्मन्स असतो, तर अजून कॉन्फिडन्स राहतो. तर आम्ही ते केलं. त्याचा एक अनुभव आपण सरांकडून जाणून घेऊया. मला जेव्हा निलेशजींबद्दल कळलं आणि मला कळलंही नाही की मी इथे का आलो, आणि हसत हसत त्यांनी मला कन्व्हिन्स केलं आणि मी 2-4 दिवसात का एका आठवड्यात मी इथे होतो. आणि मला असं वाटलं, अरे बापरे, प्रोसिजर आहे, हेअर ट्रान्सप्लांट आहे, ऑपरेशन वगैरे होईल. काहीही नव्हतं. अख्खा दिवस किंवा जे काही तास लागले ते कसे गेले मला कळलं नाही. आणि 1-2 दिवसात मी माझ्या रुटीन कामाला सुरुवात केली होती. आणि सर्वात गोष्ट महत्त्वाची अशी की मी हेअर ट्रान्सप्लांटबद्दल ऐकलं बरंच होतं, की ज्यांनी केलं त्यांना बरेच दिवस ब्लिडिंग होत आहे, तोंड सुजतं आहे, किंवा काही लोकांना जरा जास्त त्रास पण झाला होता, ते सिरियसही झाले होते. त्यामुळे ह्या हेअर ट्रान्सप्लांटबद्दल माझ्याही मनात शंका होती, भीती होती. पण निलेश सरांकडे आल्यानंतर इथे जी माझी स्वतःची प्रोसिजर झाली आहे ती मी तुमच्या समोर आहे, त्यामुळे मी अजून काही जास्त सांगणार नाही. आणि सर, मी खरंच सांगेन, न्यू रूट्स क्लिनिकमध्ये ज्यांना आपल्या लुक्सबद्दल काळजी आहे त्यांनी जरूर तुमच्याकडे यावं. आणि मीच नाही, आपल्या हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतले बरेच कलाकार त्यांनी याचा लाभ घेतला आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटपेक्षाही डॉक्टर निलेशजींना भेटून तुम्हाला खूप आनंद वाटेल, कम्फर्टेबल वाटेल, कॉन्फिडंट वाटेल तुम्हाला. आपलं वय म्हणजे आपण लपूनच ठेवलेलं आहे, त्याबद्दल गुपितच आहे. आज पण तुम्ही एवढे सिनियर आहात, तुमचं एवढं एज आहे, पण रहस्य तुमचं जे आहे तारुण्याचं, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना नेहमी उत्सुकता असते. त्याचं काय रहस्य आहे? जसं निलेशजीने विचारलं, डॉक्टरांनी विचारलं की माझं रहस्य काय, तर चेहऱ्याचं रहस्य असं आहे की देवाची कृपा आहे, म्हणजे वरच्याची कृपा आहे, आणि हे जे वर आहे त्याच्यावर सरांची कृपा आहे. मला वाटतं आपण अजून पण यंग आहात आणि हॅपी मॅन आहात, तर त्याचं काय रहस्य आहे ते आम्हाला सर्वांना एकदा जाणून घ्यायचं आहे. खरं याचं रहस्य काही नाही आहे. मला जे काय वाटतं, मी आज जे काही आहे ते सगळं देवाची कृपा आहे. आणि माझ्यावर खूप जास्त प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे जगभरचे जे माझे फॅन्स आहेत, त्यांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी आतून आनंदी होतो, आणि तो आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसतो. आणि वयानुसार ज्या क्षेत्रात मी आहे, आम्ही पार्श्वगायन, प्लेबॅक सिंगिंग म्हणजे काय, स्टुडिओत गाणं, पण मी एक स्टेज आर्टिस्ट आहे, मी एक परफॉर्मर आहे, मी एक एंटरटेनर आहे. करेक्ट. तर कधी कधी लोकांना हल्ली गाणं ऐकण्याबरोबर गाणं बघायची सवय झाली, कारण आता ते एवढे हजारो चॅनल्स आलेत, त्यांना फॉरेनचे आर्टिस्ट कसे परफॉर्म करतात हे कळायला लागलं. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला टिकवण्यासाठी आपला म्हणतात ना, आपली जी इमेज आहे लोकांमध्ये ती टिकवण्यासाठी काही सॅक्रिफायसेस करावे लागतात. ते मी करतो. पूर्वी ओबडधोबड सर्व काही खाल्लं आहे, खायचो, तर ते आता एकतर क्वांटिटी प्रचंड कमी केली. आणि जे गोष्टी हल्ली सगळ्याच माहिती आहेत यूट्यूबमुळे किंवा गुगलमुळे, की ज्या गोष्टी आपल्याला, आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला चांगल्या नाहीत,
त्या अवॉइड मी करतो. म्हणजे लेट नाईट्स न जेवणं, झोप भरपूर घेणं आणि जे काही आपल्याला देवाने दिलं आहे त्याचा धन्यवाद मानणं, आईबाबांचा, गुरूंचा, देवाचा, श्रोत्यांचा, फॅन्सचा धन्यवाद मानणं आणि जे काही आपल्याला दिलं आहे, जी कला, एक गळा आणि जे आपले मनुष्य जन्म दिला त्याचं जे शरीर आहे त्याचा सन्मान करा. कारण मी सगळ्यांना सांगतो की जी तुम्हाला कला दिली आहे, म्हणजे ती सिंगिंग असो, पेंटिंग असो, नृत्य असो किंवा तुम्ही इंजिनियर असा, डॉक्टर असा, त्या कलेसाठी 1 तास समर्पित करा आणि 1 तास आपल्या ह्या शरीराला. कारण कल्याणजी भाई आमचे म्हणायचे, ये जो शरीर कभी बिगड़ता है मशीन है, लेकिन एक बार बिगड़ गया तो ठीक नहीं होता. त्यामुळे आणि मी मस्करीत म्हणतो की स्टेजच्या दुनियेत ना पेट बढ़ गया तो रेट कम होता है. तर त्या गोष्टी आम्ही नेहमी लक्षात ठेवू. त्या बऱ्याच गोष्टी, खाण्यापिण्यावर ताबा, नंतर आपल्या लाईफस्टाईलमध्ये जागरणं वगैरे न करणं आणि मग स्पेशली कारण आम्ही या क्षेत्रात आहोत, थोडं काय म्हणतात ना ते ग्लॅमरचं वर्ल्ड आहे, तर त्यामुळे दिसण्यात सुद्धा थोडासा आमचा सक्सेसचा भाग आहे की अरे इतकी वर्ष झाली तरी अजून तुम्ही तसेच आहात. ती पण एक कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला बरेच लोक म्हणतात की हम आपको, आणि असेही काही लोक आहेत ज्यांची पोटं सुटली आहेत, केस नाही आहेत, केस सफेद झालेत, ते म्हणतात हम आपको बचपन से देख रहे. तो म्हटलं अरे बापरे, तो अभी तो आप मेरे से बड़े दिख रहे. पण हे बऱ्याच गोष्टींचा म्हणतात ना कॉम्बिनेशन आहे. आपण जसं म्हणत, आपण प्लेबॅक सिंगर असून सुद्धा आज सुद्धा आपल्या लाईव्ह कॉन्सर्टला एक खुर्ची रिकामी राहत नाही. म्हणजे कारण त्याचं रहस्य म्हणजे की आपलं गाणं तर आहेतच, आपली कला तर आहेतच, पण आपण जसं म्हणालात की व्यवस्थित दिसणं, व्यवस्थित स्वतःला मेंटेन ठेवणं, या पण गोष्टी खूप अगदी महत्त्वाच्या आहेत. आणि त्या काळात तर ना लिझर्स होते, ना ट्रीटमेंट्स होत्या, ना काहीच नव्हतं. म्हणजे अजून सुद्धा तुम्ही मेंटेन ठेवलंय, म्हणजे आहारातूनच आपण हे सगळ्या गोष्टी करतो आणि ते तुम्ही जपलंय. मी देवाकडे प्रार्थना करतो की बरेच माझ्यासारखे जे तरुण आहेत ज्यांना या ग्लॅमर फील्डमध्ये नसले तरी त्यांना कॉन्फिडन्स परत आपला पाहिजे असेल, त्यांनी डॉक्टर निलेश यांना जरूर भेटावं. हे मी त्यांचं प्रमोशन करत नाही, पण माझा अनुभव शेअर करतोय. खूप खूप सर आपले आभार. आणि आपण उघडपणे आज आपले मत सर्वांना सांगितले, त्याबद्दल खूप खूप न्यू रूट्स परिवाराकडून आपल्याला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण हे सर्व आपले एक्सपिरियन्स शेअर केला तर निश्चितच यांनी बरेच जणांचे मिथ्स असतात, डाऊट्स असतात, ते क्लिअर व्हायला मदत होते आणि एक चांगला मेसेज आपण देतो. तर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. काही डाऊट्स असतील तर आपण कॉमेंट करू शकता, कॉल करू शकता, क्लिनिकला व्हिजिट करू शकता. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.